हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी न्यू इयर. आणि हा व्लॉग आहे न्यू इयरच्या दिवशीचा व्लॉग येत आहे. आणि 31ला आम्ही मस्त आमच्या टेरेसवर असे खूप सारे फटाके फोडले होते आणि खूप मस्त असा 31 एन्जॉय केला. आणि इकडे बघा आता नवीन वर्षाच्या दिवशी मी केल्या होत्या, नाही 31च्या रात्री मी केल्या होत्या बिट्ट्या आणि वरण. आणि इकडे बघा आता त्याच्यासाठी मी घेतली आहे मूग, उडीद, तूर आणि चना डाळ. अशी डाळ घेतलेली आहे मी. आणि ते बघा आता पीठ घेतलेलं आहे बिट्ट्या करण्यासाठी. त्यासाठी तेल, रवा, 1 वाटी रवा, ओवा आणि थोडा सोडा खाण्याचा, आणि हे आपलं गव्हाचं पीठ, असं सगळं साहित्य घेतलेलं आहे. इकडे मी डाळ कुकरमध्ये मांडून दिलेली आहे. माझ्याकडे 5 नव्हती, मसूरची डाळ नव्हती, म्हणून मी 4च डाळी घेऊन त्या लावलेल्या आहे कुकरमध्ये. मिक्स डाळीचे आपण आज वरण करणार आहे मी. आणि इथे बघा देवांश मला सारखा परेशान इरिटेट करत होता खूप. त्यानंतर मी यामध्ये मीठ टाकलं, रवा टाकला आणि ओवा पण टाकला. इथे बघा आणि त्यानंतर मी हे सगळं जिन्नस मिक्स करून घेतले. आणि थोडासा चिमूटभर खाण्याचा सोडा पण टाकायचा, चांगल्या खुसखुशीत होतात सोडा टाकल्यामुळे. आणि मोहनसाठी तेल टाकायचं आहे, 1 पडी चांगलं भरून तेल. आणि जसं आपले पिठाचे गोळे तयार होऊन गेले पाहिजे, असे एकदम सुकं पीठ राहिलं नाही पाहिजे, एवढ्या प्रमाणात आपल्याला यामध्ये तेल टाकायचं आहे. हे बघा असे छोटे छोटे मस्तपैकी इकडे माझं कुकर पण होत आहे. आणि असे मुठीनं आपल्याला गोळा बांधता आला पाहिजे असं एवढं तेल टाकायचं आहे. आणि त्यानंतर आपलं साधं पाणी टाकून हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. थोडीशी चिमूटभर हळद पण टाकली मी यामध्ये. आणि पाणी टाकून चांगला आपल्याला घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे. इथे बघा असं माझा असा गोळा तयार झालेला आहे. आणि या गोळ्याच्या आपल्याला अशा छोट्या छोट्या आपल्याला बिट्ट्या करून घ्यायच्या आहे. एक छोटा गोळा तोडायचा आणि त्याचा असा छोटा उंडा करायचा. आणि त्याला असं आपण पोळीला कसं हातावर चापट करतो, थोडंसं असं पसरवायचं. त्या उंड्याला पीठ चांगलं कडकच असलं पाहिजे. आणि त्याच्या आतमध्ये तेल लावायचं आणि त्याच्या कडा आपण अशा चिटकवून घ्यायच्या. आणि आतमध्ये आपला हा गोळा पोकळ असतो. आपली बिट्टी खूप मस्त आतपर्यंत शिजली जाते, आतमधून असं कच्चं पीठ लागत नाही. अशी पोकळ करायची, म्हणजे आतमध्ये आपल्याला याच्या आतमध्ये कच्चेपणा राहत नाही. आणि हे बघा आता दोन्ही मुलं मला खूप त्रास देत होते. इशिकानं अर्ध्या बिट्ट्या मला करू लागली, इशिका पण. आणि इकडे बघा सगळ्या बिट्ट्या आमच्या करून झालेल्या आहे. आणि इकडे माझं पाणी पण तयार झालेलं आहे. आता आपण ह्या सगळ्या पाण्यामध्ये बॉईल करणार आहोत. पाणी चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये हे एक एक बिट्टी करून सगळी सोडून द्यायची पाण्यामध्ये. आणि पॉवर फुल करायचा पाण्याचा, गॅसचा पॉवर फुल करायचा. आणि मस्त आपल्या बिट्ट्या पाण्यामध्ये कडकडीत उकळू द्यायच्या. चांगलं असं पाणी खनखन उकळलं पाहिजे. आणि यावर झाकण ठेवून थोड्या वेळानंतर झाकण काढून थोडंसं हलवून घ्यायचा. आणि इकडे आता वरणाची फोडणी देण्यासाठी कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो, कोथिंबीर असं सगळं काढून ठेवलेलं आहे मी. आणि आता हे बघा झालं आहे माझं कटिंग करून पण मस्त. खूप सारी कोथिंबीर, कांदा, हिरवी मिरची आणि टोमॅटो असं कट करून घेतलेलं आहे. आणि इकडे आता फोडणीची तयारी. तेलामध्ये ठेचलेला लसूण टाकलेला आहे. राई, जिरं, मोहरी, जिरं तडतडलं की नंतर त्यामध्ये हिरवी मिरची टाकायची आणि कांदा टाकायचा. कांदा थोडा सॉफ्ट झाला की सोबतच थोडासा गूळ पण टाकून द्यायचा. आणि इकडे बघा आता बिट्ट्या माझ्या उकळलेल्या आहे आणि त्या मी चाळणीमध्ये गाळत ठेवून दिलेल्या आहे. पाणी काढलं आहे त्याचं. आधी थोड्या थंड्या होत आहे त्या. आता फोडणीमध्ये टाकण्यासाठी हळद, तिखट, धने पावडर, थोडासा आपला घरचा गरम मसाला असं सगळं तयार करून ठेवायचं. आणि त्यानंतर यामध्ये टोमॅटो टाकायचे. आणि सोबतच मी थोडे वाटाणे पण टाकलेले आहे यामध्ये. टोमॅटोसोबतच वाटाणे पण टाकून द्यायचे. ते पण चांगले सॉफ्ट होऊन जातात. वाफेवर शिजले का मस्त सॉफ्ट होऊन जातात. आता त्यानंतर आपण जे आपलं मिश्र डाळीचं वरण आपण शिजवलेलं आहे ते यामध्ये ओतून घ्यायचं आहे. हे बघा किती मस्त अशी घट्ट अशी डाळ बनली होती. आणि लास्टमध्ये कोथिंबीर आपल्याला टाकून घ्यायची आहे.
आणि खूप सारी, आणि ही डाळ एवढी यम्मी खूप मस्त बनली होती. आणि इकडे आता एका कढईमध्ये तेल तापलेलं आहे आणि आपण जे ह्या बिट्ट्या थंड करत ठेवल्या होत्या त्याचं पाणी पूर्ण सुकून गेलेलं आहे. त्या पण मी तळून घेतलेल्या आहे. आणि इकडे हे बघा, माझ्या मम्मीनं गाजरचा हलवा पाठवला होता माझ्यासाठी नवीन वर्षासाठी गोडतोंड करण्यासाठी. आता मी बाबांना ताट वाढलेलं आहे, वरण, बिट्ट्या आणि गाजरचा हलवा. तुम्हाला आमचा आजचा मेनू कसा वाटला प्लीज कमेंट्स करून नक्की सांगा. आणि ह्या बिट्ट्या मी नंतरच्या थोड्या कट करून तळल्या. शिकाच्या पप्पाला अशा कट करून तळून खायच्या होत्या म्हणून मी तशा पण तळून घेतलेल्या आहे. आणि हे आहे माझं ताट. आता मी पण तुम्हाला टेस्ट करून सांगते की कशा झाल्या होत्या माझ्या बिट्ट्या. आणि खूप गरम गरमच होत्या. मी पण स्वयंपाक झाल्याबरोबरच जेवून घेतलं. हाय, हॅलो, नमस्कार. आता बघा मी हे टेस्ट करून बघत आहे. आणि हे आहे माझं थाली. यम्मी. न्यू इयरच्या दिवशी आमच्या घराजवळ न्यू इयरचा DJ लावला होता आणि सर्व मुली खूप मस्त असा डान्स करत होत्या. डान्सनंतर केक कटिंग पण झाला. खूप मस्त मुलींनी एन्जॉय केला, न्यू इयर सेलिब्रेशन केलं. तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात प्लीज कमेंट्स करून नक्की सांगा. आणि आमच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.